काय राव हत्ता, काय राव हत्ता, काय ताय खिदळता ही करत बसू नका. काय राव हत्ता, काय ताय खिदळता ही करत बसू नका. हसण्यावारे घेऊ नका, हसण्यावारे घेऊ नका, हसण्यावारे घेऊ नका, हसण्यावारे घेऊ नका. काय हा काय काय साहेब आज पिणार नाही. पिणार ना पिणार, पण हे काय अख्खी बाटली घेऊन ये जा. यस. अरे अरे काय आहे मित्रा? अरे जेमतेम 2 पेग मोठ्या मिश्किलीने पिणारा तू माणूस. हो ना, पण आज पिणार आहे मी, मनसोक्त पिणार आहे. अरे म्हणूनच विचारतोय काय झालंय काय? काय झालंय म्हणून काय विचारतोस? काय झालं नाही ते विचार. माझी बायको पळाली. काय? होय, आणि कोणाबरोबर पळाली तेही मला माहितीये. कुणाबरोबर? माझ्या जवळच्या मित्राबरोबर. अरे तू हे काय बोलतोयस काय? तुझ्या जवळचा सगळ्यात जवळचा मित्र तर मी आहे. आणि तुला सांगतो, ती माझी वहिनी झाल्यापासून मी कधी तिच्या डोळ्याला डोळा लावून बघितलेलं नाहीये. आई शपथ. अरे मी पण हेच समजत होतो. अरे समजत होतो काय? समजत होतो. माझ्यावरती विश्वास दाखवत नाहीस? अरे तुला लाज वाटते का? तुला सांगतो, ती माझी वहिनी झाल्यापासून मी तर हे सुद्धा विसरलोय की तिच्या डाव्या गालावरती तीळ आहे. आई शपथ. अरे बाबा, मी कालपर्यंत हेच समजत होतो. अरे समजत होतो काय नुसतं बोलतोस? तुला मी खरं सांगतो, ती वहिनी झाल्यापासून मी तिच्याशी कधीही 1 तासापेक्षा जास्त वेळ बोललेलो नाहीये. आई शपथ. अरे बाबा, मी पण कालपर्यंत हेच समजत होतो. अरे काय समजत होतो म्हणून सांगतोस? तुला सांगतो, ती वहिनी झाल्यापासून एवढ्या वर्षामध्ये मी फक्त एकदाच वहिनी बरोबर नाटकाला गेलोय. ते सुद्धा तुझ्या नावाने काढलेलं तिकीट फुकट जाऊ नये म्हणून. आई शपथ. अरे मी पण कालपर्यंत हेच समजत होतो. अरे काय हेच समजत होतो? तुला सांगतो, ती तुझ्यावर प्रेम करते हे कळल्यानंतर मी तिला चक्क नकार दिला. तुझ्या आई शपथ. अरे बाबा, आजपर्यंत मी पण हेच समजत होतो. अरे काय समजत होतो आजपर्यंत? अरे चुप. मी आजपर्यंत हेच समजत होतो की तू माझा सगळ्यात जवळचा मित्र आहेस. पण नाही, माझा सगळ्यात जवळचा मित्र तो घेवड्या आहे. घेवड्या? हो, तू नाही, त्यांनी माझ्या बायकोला पळवून नेलं आणि माझ्या अंगावरचं संकट स्वतःच्या अंगावर ओढवून घेतलं. नवरा बायकोनी एकमेकाची उणीदुणी न काढता एकमेकाला प्रेमाने समजून घेतलं, सावरून घेतलं, तरच आपल्याला कौटुंबिक सुख मिळेल. हो ना? हसण्यावारे घेऊ नका, हसण्यावारे घेऊ नका.